प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आणि कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक असतील आणि आम्ही पण मजेत आहोत। आणि मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते की तुमचे येणारे दिवस आणि बाकी सगळे दिवस चांगलेच जावो। आणि मी तुमच्या चरणी प्रार्थना करते की माझं चॅनल छान यूट्यूब ग्रो करावं आणि छान छान सबस्क्राईब मिळावे। यासाठी मी तुमच्याकडे प्रार्थना करते की तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला विदाउट स्किप करता बघा। मी छान छान स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला भेटूया, व्हिडिओला सुरुवात करते। कदाचित आजचा दिवस मी कधीच नाही विसरू शकणार, कारण आज एक अशी गोष्ट घडली आहे ना, ती मी सांगतेच पुढे काय ते। पण त्याआधी मी आता मयांशूचा टिफिन इथे बनवायला घेतला आहे आणि त्याच्या टिफिनमध्ये डेली मी काय बनवायचं असतं ते अगोदरच ठरवलेलं असतं, त्याप्रमाणे मी त्याला मेन्यू देत असते। बऱ्याचशा अशा काही गोष्टी असतात ज्या मुलांना शिकवाव्या नाही लागत, ते परिस्थितीच त्यांना शिकवते। आणि काहीसं तसंच झालं आहे आज मयांशूसोबत। आज म्हणण्यापेक्षा बऱ्याच दिवसापासून मी नोटीस करत होते। छान अशी भाजी इथं रेडी झाली। याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आशू आता स्वतःच त्याची बॅग भरायला लागला आहे आणि मी त्याला फक्त 1-2दाच सांगितलं होतं सुरुवातीला स्कूल जसे चालू झाली तशी, की कशी बॅग भरायची, काय तयारी कशी करायची वगैरे ते। आणि बस त्याने ते 1-2दा तसं मला असा विचारलं आणि नंतर तो आता सगळे कामं स्वतःच करायला लागला आहे। आता मुलं जशी मोठी होतात ना तशी खूप समजदार होत जातात आणि हा इतका समजदार होईल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं। गेले 2 महिने झाले स्कूल चालू होऊन आणि तो तसाच फाटलेला शूज वापरत होता आणि माझं लक्ष होतं, पण मी बघत होते की तो मला कधी म्हणेल म्हणून की मला नवीन शूज घेऊन दे, पण तो अजिबातच म्हटला नाही तसं की मला नवीन शूज आणून दे किंवा काय, असं म्हटलंच नाही। मग आम्हीच ठरवलं की चला त्याला गिफ्ट देऊया म्हणून आणि त्याला नवीन शूज आणून दिला। आणि त्या गोष्टीमुळे त्याला एक गोष्ट शिकायला मिळाली की कुठल्याही वस्तूची किंमत कशी करायची ते। आणि जोपर्यंत एखाद्या वस्तूची किंमत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याची व्हॅल्यू कळत नाही। तर त्याला ती खूप मोठी त्याची व्हॅल्यू समजली आणि आता तो इतकं छान त्या नवीन शूज आणणाऱ्यांची केअर करतो आहे ना, जे बघा त्यांना डेली क्लिनिंग करणं। आता पावसाळ्यात शूज इतका खराब होतो पण तो इतका क्लीन ठेवतो आहे, त्याला खूप क्लिनिंग करायला लागलं आहे। बाय मम्मी, बाय। शूजकडे बघत बघतच जातोय तो की किती त्याचा शूज चमकतोय ते। बहुत चमक रहे ना। तो ऑटोमध्ये बसला की मगच मी माझ्या बाकीच्या कामांची सुरुवात करते। आणि आज पाणी येणार होतं। कामं तर मी करत होते, पण मनात एकच विचार चालू होता की मयांशू असा फाटलेला शूज स्कूलला वापरत होता तर कदाचित त्याला मुलांनी चिडवलं असेल, काही त्याने काय विचार केला असेल आणि ते सगळा विचार करून ना माझं मन खूप भरून आलेलं होतं आज। कदाचित चिडवलंही असेल मुलांनी त्याला की असा कसा फाटलेला शूज वापरतोय तू, का नवीन घेत नाही आणि ते। पण परिस्थिती बघून म्हणजे किती तो समजदार झाला आहे ना, हेच माझं सारखं आज विचार करत होते मी आणि माझं मन फारच भरून आलेलं होतं की मुलं इतकी कशी समजदार होतात। परिस्थितीमुळे खरंच मुलांना खूप समजदारपणा येऊन जातो। क्लिनिंग, डस्टिंग आणि कपडे वगैरे धुवायची ही कामं मी मयांशू स्कूलला गेल्यानंतरच करत असते। आज छान ऊन पडलेलं होतं म्हणून मी बरेच एक्स्ट्राचे कपडे आज धुवायला घेतले होते। यूट्यूब चालू करून तसे मला 1-1.5 वर्ष झालं आहे, पण त्या मानाने आज मला असं वाटतं की खरा तर आज हा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि हाच माझा पहिला व्हिडिओ असं मला वाटतं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।